गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला खासदार प्रफुल्ल यांनी संबोधित केले असता आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना अंमलात आणल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत असून त्यांना पोटदुखी लागली असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। लाडकी बहिणी योजना एकदम यशस्वी योजना आहे, अभिनव योजना आहे। आपल्या भगिनीला 21 ते 65 वर्षापर्यंत हे लाभ मिळणार आहे आणि त्याच्या पुढेही 65 नंतरही बाकी योजनांच्या अंतर्गत लाभ मिळत राहणार आहे। ही आता पोटदुखी आमच्या विरोधकांना झाली आहे। तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता अजित पवार गटाने महायुतीमध्ये असताना सुद्धा आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून ज्या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहेत अशा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याचेही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। तर या मेळाव्याला संबोधित करताना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या 1600 कोटी रुपयांच्या विकास कामांची आठवण कार्यकर्त्यांना करून देत आपली विकास कामे गावागावांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत। तर या मेळाव्यात सडक अर्जुनी तालुक्यातील हजारो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी हजेरी लावली असून आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपणच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे अशी विनंती कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रिकापुरे यांना केली। मी पूर्ण 15 वर्षाचे आराखडे घेतलेले आहेत। 2009 ते 2014, 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 पर्यंत 3.5 वर्षामध्ये मी या मतदारसंघामध्ये 1600 कोटीचे काम केले। मला फक्त 3.5 वर्ष मिळाले, ते सुद्धा मी त्या कामाकडे खर्च केलेले आहे। फक्त काही चुका आपल्याबद्दल होतं की आमदार साहेब फिरत नाही, आमदार साहेब येत नाही, आमदार साहेब जर इकडे फिरत राहिले तर तिकडे ते मुंबईचे पैसे घरापर्यंत येत नाही। हे मी तुम्हाला सांगतोय, आमदार असले काय आमदार नसले काय गावामध्ये विकास होणं महत्वाचं आहे। कारण तुमची अपेक्षा आमदार असतात की गावात विकास झाला पाहिजे, गावाची सिंचन क्षमता वाढली पाहिजे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।